उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपळूणच्या सावर्डेत संवाद मेळावा घेतलाय। त्यावेळी त्यांनी 2.5 वर्षांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खांदेपालट होणार असल्याची घोषणा केली आहे। आता कुठे सुरुवात झाली आहे, पुढच्या काळात उर्वरित लोकांना संधी मिळेल असं अजित पवार म्हणाले। यावर मंत्री अनिल पाटील आणि छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। बाबाजी कसं म्हणलं, बाबाजी काय वडील झाले, पण मी सांगतो, मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला सांगितले होतं, मी अनेकांना नवीन लोकांना संधी देईन। त्यावेळेस मी 10 लोकांना संधी विधानसभेच्या उपाध्यक्षासहित दिलेली आहे। आपले आता 5 वर्ष आहेत, आता कुठे सुरुवात आहे। आमचा प्रयत्न, संघटनेचा प्रयत्न हा आहे की पहिल्या 2.5 वर्षामध्ये 10 लोक, पुढच्या 2.5 वर्षात काही राहिलेले लोक, अशा पद्धतीने त्या ठिकाणी संधी देतील। कोणाला संधी दिली पाहिजे? नाही, मला संधी मिळाली तरी मी आनंदी आहे, नाही मिळाली तरी आनंदी आहे। आणि 2.5 वर्षानंतर काय उद्याही दिली तरी मी आनंदी असणार आहे, आणि 5 वर्ष नाही दिली तरी सुद्धा मी आनंदी असणार आहे। 2.5 वर्षाची वाट कशाला बघायला लावताय? उद्या दिली तरी सुद्धा मी आनंदीच असणार आहे। संधी मिळो का नको मिळो त्यात माझा आनंद आहे। खात्याचा तर विषयच नाही। मंत्रिमंडळामध्ये काम केल्यानंतर परत मंत्रीच झालं पाहिजे असं काही नसतं। पक्षात सुद्धा फार मोठ्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या आपण पार पाडायच्या असतात। मी काय करू त्याला विचारा ना तुम्ही। नवीन तर आता त्याच्याबद्दल मी काय बोलणार? अजित पवार आमच्या बरोबरच मंत्री झाले ना।